क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येईल. स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसंच महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल. स्मारक विस्तारासाठी जागा संपादन आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचं नियोजन करण्यात यावं असं त्यांनी सांगितलं. भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन आराखड्याचं स्वरूप निश्चित करता येईल. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूनं सुसज्ज असेल अशी व्यवस्था करावी. भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक प्रेरणादायी ठरावे यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा अंतर्भाव असावा. या स्मारकासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल असं पवार म्हणाले. तर मंत्री भुजबळ म्हणाले, पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याचं महत्त्व असल्यानं या ठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा असावी. शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असाव्यात. इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती देणारं शिल्प असावीत. इथे शिकणाऱ्या मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात. यासाठी आवश्यक सुविधा असाव्यात. मराठी व इंग्रजीतील आदर्श शिक्षकांची समिती तयार करून तिथं देण्यात येणाऱ्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यात यावं. स्मारकात परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. या वास्तूचे सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा असं नामकरण करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली. यावेळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसंच महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.